सदस्य आले तर त्यांच्या हस्ते हे दीपप्रज्वलन व्हावं अशी सर्वांची इच्छा होती। तर सत्यवान नाईक विवेकानंद विकास संस्थेचे अध्यक्ष यांनी हे दीपप्रज्वलन करावं। क्लास सुरू होत आहे, खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि हा क्लास सरांचे विद्यार्थी गुरुदास सर हे सुरू करतायत। मला ती एक ओळ आठवते, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा। खरंच हे गाणं मला गाड सरांनी शिकवलेलं आणि आज या गाण्याचं म्हणजे त्यांचंच विद्यार्थी त्यांचा वारसा पुढे चालवणार आहे, त्याच्यामुळे ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे खरोखरच। ऐसा जाचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु। बांधा आणि माझा संबंध हा खूप वर्षापासून आहे। माझे इथे कुटुंबच आहे। संगीतातील सर्व माझे मित्र विठ्ठल पिळुसकर आणि महेंद्र मांजरेकर, आम्ही कुठे ना कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो आणि आमचं एवढं जवळचं नातं आहे की भावासारखं, म्हणजे आम्ही एकंदर
छोटे मोठे बंधू असतात, म्हणजे एक परिवार असतात त्याप्रमाणे. आणि खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे मी असे वर्ग घेण्यास कधीही जात नाही. सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मी असे कुठेही क्लास घ्यायला वगैरे जात नाही. कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि बाबा मला शिकायचं आहे, तेव्हा मी घरी बोलवतो. परंतु दिगंबर गाड सर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा एक विषय आहे. कारण आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की असं हे सरांबद्दल होणार. आणि त्यांच्या या जिव्हाळ्यामुळे मी जेव्हा अमित दादांनी मला म्हटलं किंवा काकांनी म्हटलं, फोन करून सांगितलं, तेव्हा प्रवीण दादांनी सुद्धा मला म्हटलं की असं असं क्लास सुरू करायचा आहे, तुमच्या नावाचा आम्ही म्हणजे प्रपोजल असं टाकलंय म्हणून. तेव्हा मी विचार न करता फक्त दिगंबर सरांसाठी मी पुढे आलो आणि त्यांना हो म्हटलं. कारण मी या ठिकाणी जास्त काही सांगू शकत नाही, परंतु आपल्या संगीत वर्गाची जर या इच्छा असेल तर मी एक 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी अशासाठी देतो की ज्या योगे इथे एखादा विद्यार्थी समजा कमी पडतोय, त्याला फी द्यायला मिळत नाही, काही अडचण असेल तर असा विद्यार्थी कुठे राहता कामा नये, त्यालाही या ठिकाणी शिक्षण घेता यायला पाहिजे. म्हणून पुढच्या महिन्यामध्ये मी या संस्थेच्या नावावर 5,000 रुपये माझी ठेव देतो. समजा ते पैशाचा उपयोग नाही झाला तर ते मास्टर बाळू गाड, दिगंबर गाड यांच्या नावानं ती एक शिष्यवृत्ती म्हणून तुम्ही द्यायला हरकत नाही असं म्हणतो. कदाचित पुढे याच्यामध्ये वाढही करूया, परंतु त्यांचं नाव अबाधितरित्या बांधल्यामध्ये राहायला पाहिजे, तर एक शिष्यवृत्ती चालू असावी असं मला वाटतं. आम्ही तुम्ही जोडलो आहोत ते फक्त गाड सरांमुळे. त्याच्या अगोदर आमचा परिचय होता, इथले थोडे प्रवीणजी आणि मोजकेच लोक असतील ते आमच्या परिचयाचे होते. परंतु जेव्हा गाड सर गेले तेव्हा ते अधिक नातं दृढ झालं. म्हणून गाड सर जिथे असतील तिथे ते आनंदितच असतील. आम्हीही आता दुःख मानून चालणार नाही, यापुढे आम्ही त्यांचा वसा ठेवूया. आणि पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो. आणि सर्व हे नवीन विद्यार्थी आले, नैतिक आले, मंथन आलेलं आहे, अशा सर्वांचे मी आभार मानतो. जर ज्ञानात कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परमिशनने आजचा हा कार्यक्रम संपन्न